मित्रांनो बघा बायकांचे ना असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे ना जर म्हणजे एखादी बाई, एखादी मुलगी किंवा एखादी भाभी तुम्हाला जर देत असेल ना, तर मित्रांनो चुकून सुद्धा तिच्या त्या इशाऱ्यांना इग्नोर करू नका. कारण मित्रांनो बाई ना हे इशारे तेव्हाच देते जेव्हा तिला तो पुरुष तिला खूप जास्त तिला तो आवडत असतो आणि जेव्हा तिला ना त्या पुरुषासोबत तिला संबंध तिला बनवायचे असतात. म्हणजे मित्रांनो एकदम ना स्पष्ट सांगायचं झालं सो मित्रांनो त्या बाईला ना त्या पुरुषासोबत सेक्स करायचा असतो. जेव्हा तिला ना त्या पुरुषाकडून म्हणजे मित्रांनो जवून घ्यायचं असतं तेव्हा मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाला असे इशारे त्याला ती जाणून बुजून देते. म्हणजे मित्रांनो त्या पुरुषाला ना ही गोष्ट समजावी की अरे वेड्या म्हणजे तू मला किती आवडतोस, म्हणजे ते समज आणि तू पण ना थोडासा पुढाकार घे असं त्या बाईचं म्हणणं असतं मित्रांनो. तर मित्रांनो ते इशारे ना आता मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगतो. सो मित्रांनो एकदम ना नीट लक्ष देऊन एकदम कॉन्सन्ट्रेशनने हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो जाणून बुजून ना जेव्हा जेव्हा तिला चान्स भेटेल तेव्हा तेव्हा ना जाणून बुजून आपल्या शरीराचे काही विशिष्ट अंग त्याला दाखवणं. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो एकदम लक्ष देऊन ऐका की मित्रांनो जाणून बुजून ना जेव्हा जेव्हा तिला चान्स भेटेल तेव्हा तेव्हा ना आपल्या शरीराचे काहीतरी विशिष्ट अंग त्याला दाखवणं. म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो बायकांच्या शरीरामध्ये ना कोणते विशिष्ट कोणते स्पेशल अंग असे असतात की मित्रांनो त्या अंगांकडे बघून ना पुरुष उत्तेजित होतो. तर मित्रांनो म्हणजे जर तुम्हाला समजलं नसेल ना सो मित्रांनो तुम्हाला मी हिंट देतो की मित्रांनो बाई ना म्हणजे ज्या बाईला तुम्ही आवडता तर ती बाई ना मुद्दामून म्हणजे मित्रांनो तुम्हाला आपल्या पोटाची बेंबी तुम्हाला ती दाखवणार, आपल्या मांड्या तुम्हाला ती दाखवणार, आपले म्हणजे समोरचे बॉल पाठचा बोचा तुम्हाला दाखवणार. असं म्हणजे मित्रांनो जेणेकरून ना तुमचा मूड बनेल, तुम्ही ना उत्तेजित व्हाल आणि मित्रांनो तुम्ही ना म्हणजे त्या बाईवर झडप घालाल. असं मित्रांनो ती ना तुम्हाला ते अंग तुम्हाला दाखवणार आणि जेव्हा जेव्हा तिला चान्स भेटेल ना तेव्हा तेव्हा ती मुद्दाम कोणी नसताना म्हणजे हे काम ना ती तुमच्यासमोर करणार आणि तुम्हाला ना उत्तेजित करायचा ती प्रयत्न करणार. तर मित्रांनो हा ना पहिला इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो मुद्दाम ना तुमच्या समोर अशा कपड्यामध्ये, अशा अवतारामध्ये, अशा रूपामध्ये तुमच्या समोर येणं की मित्रांनो तिला बघूनच ना तुम्ही पूर्णपणे फ्लॅट झाला पाहिजेत. म्हणजे मित्रांनो तिला ना त्या अवतारात त्या रूपामध्ये बघून तुमचा ना मूड झाला पाहिजे. म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल ती बाई ना मस्तपैकी मित्रांनो चांगली साडी घालून किंवा मित्रांनो एखादा ना छानसा एकदम सेक्सी ड्रेस घालून तुमच्यासमोर येणार आणि तिची केसं ना पूर्णपणे तिने सोडलेली असणार आणि तिच्या होठाला ना चांगली म्हणजे डार्क लिपस्टिक म्हणजे तिने लावलेली असणार आणि तिने तिच्या डोळ्यांमध्ये काळं काजळ म्हणजे तिने तिच्या डोळ्यामध्ये लावलेलं असणार आणि तिच्या अंगावरती ना छानसा परफ्यूम म्हणजे त्या बाईने आपल्या अंगावरती मारलेला असणार. आता मित्रांनो तुम्ही ना म्हणजे आपल्या डोक्यामध्ये मित्रांनो म्हणजे एक ना कल्पना करा की अशा अवतारामध्ये जर ती बाई तुमच्यासमोर आली सो मित्रांनो तुमचा मूड बनेल की नाही बनणार? हमखास मित्रांनो बनणार. कारण त्या बाईचा उद्देश ना असाच असतो की तिला त्या रूपामध्ये तिला त्या अवतारामध्ये तुम्ही बघावं आणि तुमचा मूड ना पूर्णपणे बनावा आणि तुम्ही तिच्यावरती ना झडप घालावेत असं त्या बाईची इच्छा असते आणि त्यामुळे ना एवढं नटून थटून तुमच्या समोर ती मुद्दामून येते मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जाणून बुजून तुम्हाला स्पर्श करणं, तुम्हाला टच करणं, तुम्हाला चिकटणं. आता बघा मित्रांनो जर एखादी बाई ना जाणून बुजून जेव्हा जेव्हा तिला मौका भेटेल तेव्हा तेव्हा ना चान्स मारून जर ती बाई ना तुम्हाला स्पर्श करते, तुम्हाला चिकटते, तुम्हाला टच करते म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा हात ना आपल्या हातामध्ये घेणं, तुमच्या मांडीवरती ना आपला हात ठेवणं, तुमच्या म्हणजे खांद्यावर ना आपलं डोकं ठेवणं,
तुम्हाला ना मिठी मारायचा प्रयत्न करणं, असं मित्रांनो जाणून बुजून ना तुम्हाला चिकटते, तुम्हाला स्पर्श करायचा प्रयत्न करते, तरी पण मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही ना खूपच जास्त तिला तुम्ही आवडता आणि मित्रांनो म्हणजे तिला ना तुमच्यासोबत झोपायचं आहे, तिला तुमच्यासोबत ना शरीर संबंध तिला बनवायचे आहेत मित्रांनो. सो मित्रांनो हे इशारे ना तुम्ही कधी इग्नोर करू नका, कारण मित्रांनो हे इशारे तुम्ही जर चुकून सुद्धा इग्नोर केलात ना, सो मित्रांनो तुम्ही खूप मोठी चूक स्वतःच्या हातातून तुम्ही करून बसाल. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.